हॅलो अँड वेलकम टू एस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण थर्मोडायनामिक्सचं हे जे चॅप्टर आहे आपलं फिजिक्सचं त्याला स्टार्ट करतो आहे. थर्मोडायनामिक्स बेसिकली जर तुम्ही अभ्यास करायला घेतलंच, मागच्या वर्षी छोटासा एक टॉपिक होता, यावर्षी एक मोठं चॅप्टर दिलेलं आहे. कारण हे जे थर्मोडायनामिक्स आहे ना, पुढे जर तुमच्यापैकी कोणी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलंच तर मे बी फर्स्ट इयरला तुम्हाला एक पूर्ण सब्जेक्ट भेटेल. आत्ता चॅप्टर आहे, पुढच्या वर्षी जर कोणी घेतलंच ॲडमिशन तर त्याला इथे पूर्ण सब्जेक्ट भेटून जाईल. आणि नंतर हा थर्मोडायनामिक्स हीट अँड मास ट्रान्सफरमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. हे तर झालं पुढची गोष्ट, ठीक आहे. सध्या आपण बोलतो आहे थर्मोडायनामिक्स काय असतं आणि त्याच्या डेफिनेशनविषयी, ठीक आहे. तर ॲक्च्युली ही डेफिनेशन तुम्हाला दिली होती, पण मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगतो आहे डेफिनेशन एक्झॅक्टली. थर्मोचा अर्थ जो आहे तो ॲक्च्युली हीट असतो. थर्मोचा अर्थ काय होतो? हीट होतो. आणि डायनामिक्सचा अर्थ होतो ॲक्च्युली मोशन, ठीक आहे ना. स्टॅटिक अँड डायनामिक्स. डायनामिक म्हणजे जे मोशनमध्ये आहे, ठीक आहे. पण आता थर्मोडायनामिक्स जर आपलं हीटला मोशनमध्ये देत असेल, म्हणजे याचा अर्थ काय होतो? हे टॉपिक म्हणजे हा सब्जेक्ट मला सांगतो किंवा हे जे चॅप्टरचं नाव आपल्याला सांगतं की हीट ही मोशनमध्ये, हीट कशी आहे? मोशनमध्ये, ठीक आहे. म्हणून मी सहसा याला कन्सिडर करतो हीट ट्रान्सफर ऑर फ्लो, ठीक आहे. हीट काय ट्रान्सफर होते, अदरवाईज फ्लो होते, बरोबर. तर हीटपासून वेगवेगळ्या गोष्टी आपण बघतो. हीट एनर्जी आहे आपली. हीट काय? एनर्जी. तर एनर्जी लॉ ऑफ एनर्जी पण आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. काय? लॉ ऑफ एनर्जी. दॅट इज एनर्जी लॉ. एनर्जीचा जो लॉ आहे, एनर्जी नायदर बी क्रिएटेड, एनर्जीला तयार पण करता येत नाही, नॉर बी डिस्ट्रॉय, म्हणजे एनर्जीला डिस्ट्रॉय पण करता येत नाही. तुम्ही बनवू पण शकत नाही, पण आणि तिला तुम्ही नॉर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय, आणि तिला डिस्ट्रॉय पण करता येत नाही, बरोबर. तर हे जी कन्सेप्ट आहे एनर्जी, लॉ ऑफ एनर्जीची, तुम्ही फक्त काय करू शकतात माहिती आहे का? की त्या एनर्जीचा फॉर्म चेंज करू शकतात, बरोबर आहे. काय चेंज करू शकतात? फॉर्म, बरोबर. मे बी इफ यू ऑब्झर्व दॅट की एक एनर्जी जी आहे तिला आपण मेकॅनिकलमध्ये कन्वर्ट करू शकतो, ठीक आहे. हीट एनर्जीला मेकॅनिकलमध्ये कन्वर्ट करता येतं, ठीक आहे. कसं? जसं आपलं स्टीम इंजिन असायचं, त्याच्यामध्ये कोळसा टाकला का गाडी चालायला लागायची, मेकॅनिकल एनर्जी, ठीक आहे. हीट एनर्जीपासून थर्मल एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी पण तयार करता येते. चारकोलचे जे कोळशाचे थर्मल पॉवर प्लांट्स असतात तिथे हीट दिली जाते आणि इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते, बरोबर आहे ना. तसंच हीट एनर्जीला केमिकलमध्ये कन्वर्ट करता येतं, कारण इलेक्ट्रिसिटी जर आपण घेतली, ठीक आहे, एक एनर्जी, इलेक्ट्रिसिटीचा जो पॉवर आहे, इलेक्ट्रिसिटीला आपण जे चार्जिंग करतो, ठीक आहे ना. काय करतो आपण? त्याला चार्जिंग करतो. म्हणजे आपल्याकडे जी बॅटरी असते तिला आपण चार्ज करतो, आणि एक दॅट चार्ज बॅटरी म्हणजे काय होतं आहे की जेव्हा चार्जिंग होते, इलेक्ट्रिसिटी आपण सप्लाय करतो आहे, आणि इलेक्ट्रिसिटीचं काय होतं आहे, केमिकलमध्ये एक एनर्जीला स्टोअर करून ठेवतं आहे. म्हणजे हीट एनर्जी किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी, फक्त काय होतं, एनर्जीचा फॉर्म चेंज होत राहतो, ठीक आहे. दॅट इज व्हॉट एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय इज आवर लॉ ऑफ एनर्जी आहे, ठीक आहे. तर हीट एनर्जी आपल्याला इथे शिकायचं आहे. हे जे थर्मोडायनामिक्स आहे याची आपल्याला डेफिनेशन पण दिली आहे की ही जी आहे फिजिक्सची एक ब्रँच आहे, ठीक आहे. जसं वेगवेगळ्या आपण ब्रँचेस शिकतो तसं फिजिक्समधली ही एक थर्मोडायनामिक्स नावाची एक ब्रँच आहे, ज्याच्यामध्ये विच डील्स विथ द, ठीक आहे ना. हे काय करतं? रिलेशन दाखवतं. काय दाखवतं? रिलेशन दाखवतं. कोणाचं? हीटचं रिलेशन, ठीक आहे. कोणाचं रिलेशन? हीटचं रिलेशन दाखवतं. कोणासोबत? अदर फॉर्म ऑफ एनर्जीसोबत. मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल एनर्जी असेल, केमिकल एनर्जी असेल, तर अशा वेगवेगळ्या एनर्जीसोबत, ठीक आहे ना. हे काय दाखवतं? त्याचं रिलेशन दाखवतं. अँड दॅट रिलेशन इज नथिंग बट अ थर्मोडायनामिक्स. त्याला काय म्हटलं होतं? थर्मोडायनामिक्स म्हटलं होतं, ठीक आहे. तर आपल्यांना चॅप्टरच्या सुरुवातीलाच एक कॅन यू रिकॉल म्हणून दिलं होतं, ठीक आहे. काय दिलं आहे? कॅन यू रिकॉल. आता जर तुम्ही कॅन यू रिकॉलचा विचार केला तर याच्यामध्ये तो पहिला क्वेश्चन तुम्हाला विचारतो की व्हेन अ पीस ऑफ आईस, म्हणजे काय करा, एक ग्लास घेतला मी, आणि ह्या ग्लासमध्ये जर मी एका ग्लासमध्ये पाणी भरलेलं आहे, आणि ह्या पाण्यामध्ये जर मी आईसचा तुकडा टाकून दिला, ठीक आहे ना. सगळ्यांना माहिती आहे. आता आईसचं टेम्परेचर, ठीक आहे, हे जो आपला आईस आहे याचं टेम्परेचर काय असेल? लो टेम्परेचर असेल. काय असेल याचं टेम्परेचर? लो असेल. आणि जे पाणी आहे आपलं, ठीक आहे ना, जे पाणी आपलं इथे दिसतं आहे आपल्याला, दिस वॉटर हॅविंग अन अ हाय टेम्परेचर, पाण्याचं टेम्परेचर काय असेल? हाय टेम्परेचर असेल. तर काय होईल माहिती का? ज्या वेळेस हाय टेम्परेचर अँड लो टेम्परेचर, म्हणजे पाण्याचं टेम्परेचर जे आहे हाय टेम्परेचर आहे, ह्याच्यामधून
जी हीट आहे, ठीक आहे ना, जी हीट आहे, दिस हीट, जी पाणी आहे ते गरम आहे, तर ह्या आईसला पण गरम करण्याचा प्रयत्न करेल, ठीक आहे ना. म्हणजे हीट एक्सचेंज करेल कुठून, हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर हीट काय होते, एक्सचेंज होते. म्हणजे आईसला पण थंड करण्याचा प्रयत्न करेल. आणि काय होईल माहिती का, आईस आणि वॉटर जोपर्यंत दोघांचं टेम्परेचर बरोबर आहे, ह्या आईसचं टेम्परेचर आणि ह्या पाण्याचं टेम्परेचर जिथे सारखं होऊन जाईल, ठीक आहे, जिथे सारखं होईल, सेम होईल, तिथे दॅट इज व्हॉट द आईस विल बी हीट, तोपर्यंत काय होईल, त्यांची हीट एक्सचेंज होत राहील. म्हणून बघा, तो आपल्याला म्हणतो काय की वेन अ पीस ऑफ आईस इज प्लेस इन द वॉटर ॲट अ रूम टेम्परेचर द आईस मेल्ट. आईस काय होतो, मेल्ट होतो. का बरं मेल्ट होतो मग, कारण वॉटर काय करतं, आईसला गरम करतं, ओके. अँड वॉटर कूल्स डाऊन, पाणी काय होऊन जातं मग, त्याच्यामुळे पाण्याचं टेम्परेचर कोणाला दिलं, आईसला देऊन टाकलं, बरोबर आहे ना. जो आपल्याकडे आईस होता, या आईसला कोणी काय केलं, पाण्याने काय केलं, त्याचं टेम्परेचर देऊन टाकलं. अँड बिकॉज ऑफ दिस, हा आईस काय झाला, हा आईस वितळून गेला, बरोबर आहे ना. आईस काय झाला, वितळला, ठीक आहे ना. आईस काय झाला, इथे वितळून गेला. आणि ह्याचं जे टेम्परेचर होतं ते कोणाला देऊन टाकलं, पाण्याला देऊन टाकलं. आणि पाणी काय झालं, आईसमुळे याची हीट जी होती ती पाण्याला भेटली, तर हिची हीट जर पाण्याला आईसला देऊन टाकली असेल, तर हे पाणी काय होऊन जाईल, थंड होऊन जाईल, बरोबर आहे. दिस इज व्हॉट अवर अ पीस ऑफ आईस जो आहे, वेन अ पीस ऑफ आईस इज प्लेस in a water at a room temperature, the ice melt and water cools down. Then why does their temperature change? त्यांचं टेम्परेचर का बरं चेंज झालं बरं, बिकॉज हीट ट्रान्सफर फ्रॉम द हॉट बॉडी टू द कोल्ड बॉडी, ऑर हीट एक्सचेंज बिटवीन हॉट बॉडी अँड कोल्ड बॉडी. आणि त्यांच्यामध्ये काय होतं, त्यांच्यामध्ये थर्मल इक्विलिब्रियम क्रिएट होतं. सांगतो, हे थर्मल इक्विलिब्रियम आपल्याला दिलेलंच आहे पुढे, ठीक आहे, त्याच्यावरती डिस्कशन करायचं आहे. आपण थर्मोडायनामिक्सच शिकतोय आता, तर आपल्याला तर हे बघावं लागेल की काय थर्मल इक्विलिब्रियमची कंडिशन, ठीक आहे. तर मग बघा की इथे सेकंड क्वेश्चन विचारतो तो की वेन अ वॉटर, ठीक आहे ना, जर आपण बॉईल करतो, पाण्याला उकळतो, व्हाय डज द इट्स टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. ठीक आहे, जर मी पाणी घेतलं, आता हे जर ह्या बीकरमध्ये पाणी आहे, ठीक आहे, जर ह्या अशा बीकरमध्ये जर आपल्याकडे पाणी असेल आणि ह्या बीकरमध्ये जे पाणी पडलेलं आहे आपलं, ठीक आहे, हे जे पाणी आहे या बीकरमधलं पाणी जर याच्यामध्ये असेल आणि व्हेनेवर वी कॅन ट्राय टू हीट, ठीक आहे, जर आपण त्याला हीट करतो, गरम करतो, तर गरम केल्यावर काय होणार आहे, आपल्याला माहिती आहे पाणी कधी उकळायला लागतं रे, 100 डिग्री सेल्सिअसला, बरोबर आहे. म्हणजे पाण्याचं टेम्परेचर जिथे 100 डिग्री सेल्सिअस होईल तिथे काय व्हायला लागेल, हे जे पाणी आहे तुमचं हे उकळायला लागेल ना, बरोबर आहे. बुडबुडे तयार व्हायला लागतील, बॉईल व्हायला लागेल, उकळायला लागेल. अँड ॲट दिस टेम्परेचर, जसं जसं बॉइलिंग, जसं जसं तुम्ही परत हीट त्याला प्रोव्हाइड करत जाणार आहेत, त्याच वेळेस काय होईल माहिती का, हे बॉइलिंगचं टेम्परेचर आहे ना, वरती ना स्टीम तयार करायला लागतं, बरोबर आहे. काय तयार करायला लागतं, स्टीम. याचा अर्थ लिक्विडची स्टेज होती, ही काय होती, लिक्विडची स्टेट आता सध्या कुठल्या स्टेजमध्ये चालली गेली, इट कन्वर्टेड इंटू अ गॅसियस स्टेट, ठीक आहे ना. म्हणून काय झालं माहिती का, तुम्ही हीट तर दिली आहे, हे तर 100च्या वरती जाणार नाही आता. का बरं, कारण जी बाकीची हीट तुम्ही प्रोव्हाइड करताय तिथून, ठीक आहे, बरोबर आहे, बाकीची हीट जी प्रोव्हाइड करताय तुम्ही, ती टोटली गॅसमध्ये कन्वर्ट होऊन चालली आहे. कशामध्ये कन्वर्ट होऊन चालली आहे, गॅसमध्ये. म्हणून जी स्टेट म्हणजे हीट, जी स्टेट चेंज होते लिक्विडची गॅसियस स्टेटमध्ये, म्हणजे रिमेनिंग एनर्जी जी गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्जन स्टेट चेंजमुळे काय होते, यूज होऊन जाते. म्हणून whenever we can saying that when a water boils, why does its temperature remains constant, ठीक आहे ना, because all the heat energy provided it use up in change the state of the water, ठीक आहे ना. म्हणजे that is the water from a liquid to a gaseous, म्हणजे लिक्विडपासून जे गॅस बनतं आहे त्याच्यामध्ये ती बाकीची एनर्जी काय होऊन जाते, यूज होऊन जाते. वॉटर काय होतं, वेपराईज होऊन जातं. म्हणून आपण म्हणतो की वेन द वॉटर बॉईल, त्याचं जे टेम्परेचर आहे ते काय असतं, कॉन्स्टंट असतं, जे 100 डिग्री सेल्सिअसच राहणार आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन तो आपल्याला विचारतो की वेन अँड इन्फेंटेड, ठीक आहे, म्हणजे जर आपल्याकडे इन्फेंटेड म्हणजे फुगलेलं आपण त्याला म्हणतो बलून, ठीक आहे, जर आपण बलून फुंकून दिला, खूप जास्त फुंकतोय, हवा भरतोय त्याच्यामध्ये ना, जेव्हा आपण पूर्ण हवा त्या बलूनमध्ये भरून ठेवली, ठीक आहे, असा तो बलून आहे, आणि ह्या बलूनमध्ये जर मी हवा भरतच चाललो आहे, ठीक आहे ना, मी काय करतोय, हवा भरतोच आहे, ठीक आहे, हवा जर क्लोज करतोय, भरतच चाललो आहे त्याच्यामध्ये, तशी तशी हवा भरत जाईल, हा बलून काय होत जाईल आपला, फुगत जाईल ना जास्तीत जास्त, म्हणजे जास्त एवढा फुगेल, ठीक आहे, एवढा जास्त फुगून जाईल हा बलून की या फुगलेल्या बलूनमुळे एक अशी स्टेज येईल की त्या स्टेजमध्ये हा जो आपला बलून आहे ना, ठीक आहे, कुठून तरी, ठीक आहे, कुठल्या ना कुठल्या तरी स्टेजमध्ये याच्यावरती क्रॅक्स येतील
आणि तिथून तो काय होऊन जाईल, इथून सपोज की तो क्रॅक आला असा, आणि ह्या क्रॅकमुळे काय होऊन जाईल, तो बलून फुटून जाईल ना, बरोबर आहे. तर प्रॉब्लेम काय झाला बघा, की याच्यामध्ये ना मध्ये तुम्ही खूप हवा फुंकली ना, म्हणून प्रेशर जे होतं ना ते हाय प्रेशर झालं होतं. काय प्रेशर झालं होतं, हाय प्रेशर. मधलं प्रेशर काय, हाय प्रेशर होतं, कारण तुम्ही खूप हवा फुंकून दिली, याला पॅक करून ठेवलं, ठीक आहे. पण जसा हा बलून फुटला, ठीक आहे, जसा हा बलून फुटला तसं याची हवा आहे ना ती एकदम बारीक एरियामधून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होती, ठीक आहे. एकदम छोट्याशा गॅपमधून काय करत होती, ही हवा बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होती. मग बाहेर म्हणजे मध्ये तर हाय प्रेशर आहे, बाहेर आहे तुमचं लो प्रेशर. कुठलं प्रेशर आहे, लो प्रेशर. म्हणून काय झालं माहिती आहे का, हाय प्रेशर आणि लो प्रेशरमध्ये त्यांनी काय म्हटलं की बलून होतो ब्लास्ट, ठीक आहे ना, बलून फुटून जाईल. व्हाय इज द इमर्जिंग एअर इज सडनली कूल, बरोबर आहे ना. तर ही हवा जी आहे, ठीक आहे ना, ही जी हवा आहे, ही जी येणारी हवा आहे, ही काय, जी काय असते, स्लाइटली कूल असते. म्हणजे बाहेरच्या हवेपेक्षा ही जी हवा होती ती काय होती, कूल होती. काय होती, थंड होती. हे कारण काय त्यांनी आपल्याला इथे सांगितलं, ठीक आहे ना. मग बघा की ह्याचं जर आन्सर मी तुम्हाला दिलं तर बघा, एक प्रिन्सिपल आहे ज्यूल्स थॉम्सनचा, ठीक आहे. कोणाचा, ज्यूल्स थॉम्सनचा प्रश्न आहे, कन्सेप्ट आहे, प्रिन्सिपल आहे. ते म्हणतात की दिस सेज दॅट वेन अ गॅस, जर आपण गॅस घेतला, ठीक आहे, ॲट हाय प्रेशरमध्ये आहे, मध्ये बलूनमध्ये हाय प्रेशरमध्ये गॅस होता, ठीक आहे. एअर इज ऑल्सो इन कन्सिडर इन अ गॅस, ठीक आहे. तर हाय प्रेशरचा जो गॅस आहे मूव टू ॲन एरिया ऑफ लो प्रेशर, ठीक आहे ना, बरोबर आहे. मूव टू ॲन एरिया ऑफ लो प्रेशर म्हणजे एकदम बारीक एरियामधून कुठे जायला लागला, लो प्रेशर एरियाकडे जायला लागला. वाय अ स्मॉल होल दॅन द गॅस जो असतो तो काय असतो, कूल होऊन जातो. काय होतो, तो कूल होतो. हे जो प्रिन्सिपल आहे तुमचा ज्यूल्स थॉम्सनचा प्रिन्सिपल, तुमचा जो रेफ्रिजिरेटर असतो ना, रेफ्रिजिरेटर, ठीक आहे ना, फ्रीज जे म्हणतात तुम्ही, त्या फ्रीजमध्ये जे कंडेन्सर असतं ना त्याच्यामध्ये अप्लाय केला असतो, बरोबर आहे. तुम्ही पुढे कधी गेलात तर नक्की शिकायला भेटेल, ठीक आहे. दिस इज नथिंग बट अ प्रिन्सिपल बिहाइंड दिस, ठीक आहे. याच्यामागचं हे रिझन होतं, कारण होतं, ठीक आहे. पुढे जर आपण म्हटलं की काही नोट्स आहेत, लक्षात ठेवा की बघा, आपण काही जर जेवण केलं असेल, एनर्जी आपल्याकडे असेल, ठीक आहे, एनर्जी असते जेवण केल्यानंतर, मग आपण बोलायला लागतो, गप्पा मारायला लागतो, वेगवेगळे कामं आपण करतो, ठीक आहे. आपल्याकडे एनर्जी असते ना, बरोबर आहे, एनर्जी असते. भांडण करतो आपण, मारामाऱ्या करतो कधी कधी. तर ही जी एनर्जी आहे, ती एनर्जी जर आपण मारामाऱ्यामध्ये यूज केली किंवा अभ्यास करण्यामध्ये यूज केली, तर अभ्यास करताना त्याच्यामध्ये काय करतो आपण, वर्क करतो, बरोबर आहे ना. एनर्जी जी आहे ती आपली कशामध्ये, अभ्यास करताना वर्कमध्ये कन्वर्ट होते, ठीक आहे ना. कशामध्ये कन्वर्ट होते, वर्कमध्ये. आणि हे वर्क जे तुम्ही करतात, तुम्ही थकतात, बरोबर आहे ना, थकून जातात. आणि काही वेळानंतर तुमचं जे डोकं आहे ना ते गरम व्हायला लागतं, अंग जरा गरम वाटायला लागतं, बरोबर आहे ना. म्हणजे एनर्जी जी आहे ती आपली वर्कमध्ये कन्वर्ट होते, आणि वर्क जे काय आहे ते हीटमध्ये कन्वर्ट होतं, ठीक आहे. याच्यासाठी पण आपण बेस्ट एक्झाम्पल घेऊ शकतो. आपण इलेक्ट्रिसिटी सप्लाय करतो लाईटला किंवा फॅनला, ठीक आहे. म्हणजे जर मी फॅनला इलेक्ट्रिसिटी दिली तर काय होणार आहे, फॅनचं, फॅन फिरायला लागेल, बरोबर ना. फॅन काय होईल, फिरायला लागेल. म्हणजे याचा अर्थ इलेक्ट्रिकल एनर्जीमुळे मेकॅनिकल एनर्जी तयार झाली आणि फॅन फिरायला लागला, वर्क झालं फॅनचं. आणि हा फॅन काही वेळानंतर काय होतो, गरम होतो, म्हणजे काय झालं, हीट एनर्जी दिली. तर याचा अर्थ काय आहे की एनर्जी वर्कमध्ये ट्रान्सफर होते आणि वर्कपासून हीटमध्ये ट्रान्सफर होते. याचा अर्थ हीटच आपली काय, एक इट इज द मॉडर्न थिअरी आपल्याला म्हणते की हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी आहे. हीट काय, एक प्रकारची एनर्जी आहे, फॉर्म आहे एनर्जीचा. म्हणजे फक्त फॉर्म चेंज होतो आहे अकॉर्डिंग टू लॉ ऑफ एनर्जीचा, ठीक आहे ना. अकॉर्डिंग टू काय, लॉ ऑफ एनर्जी. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयचा जो आपला लॉ ऑफ एनर्जी आहे, की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, दॅट इज नथिंग बट सेड अस की हीट काय आपली एनर्जी आहे, हीट काय आपली एनर्जी. तसंच सेकंड थिंग पण लक्षात ठेवा की वर्क डन बाय अ सिस्टीम, म्हणजे एखादी सिस्टीम आहे. तुम्ही आपली गाडी बघून घ्या, टू व्हीलर किंवा फोर व्हीलरचं जे इंजिन असतं, ठीक आहे ना, दॅट विल बी जे वर्क परफॉर्म करतं, वर्क डन बाय अ सिस्टीम, बरोबर आहे. ती सिस्टीम आहे, ते काय करतं, वर्क परफॉर्म करतं. किंवा रेफ्रिजरेटर जेव्हा गरम वस्तूंना थंड करून देतं, ती पण एक सिस्टीम आपली कन्सिडर केली जाते, बरोबर आहे. द वर्क डन बाय अ सिस्टीम इज कन्वर्टेड इन टू एन हीट, बरोबर आहे ना. म्हणजे एखादी सिस्टीम जर वर्क परफॉर्म करत असेल तर ती काय करते, ते कन्वर्ट इन टू एन हीटमध्ये कन्वर्जन आपल्याला दाखवते. जसं आपण फॅनचा एक्झाम्पल घेतला, किंवा लाईट घ्या, लाईटला इलेक्ट्रिसिटी दिल्यानंतर लाईट पण काय होऊन जातं तुमचा, थोड्या वेळानंतर गरम व्हायला लागतो ना, बरोबर आहे. दॅट इज ॲट हीट.
बरोबर. वर्क काय होतं मग हीटमध्ये कन्वर्ट होऊन जातं. आता ही इलेक्ट्रिसिटी पण टर्बाईनपासून बनवली आहे, चारकोलपासून बनवली आहे, ठीक आहे ना. इट इज वॉट दिस कन्सेप्ट आर हेअर. परत तो म्हणतो की जर इथे त्यांनी आपल्याला एक्झाम्पल दिलं होतं की एक ड्रिलर असतं, म्हणजे आपण बोरिंग करतो माहिती आहे सगळ्यांना. तर बोरिंग करताना तो जो पाईप असतो ना, ठीक आहे ना, जमिनीच्या खाली चालला जातो, ठीक आहे, बोर होतो, ठीक आहे ना. बोर म्हणजे तो बोरिंग नाही आहे, तुम्हाला बोर वाटत असेल सध्या ऐकताना, ठीक आहे. हा जो बोरिंग आहे सध्याचा आपला जो बोरवेल असतो, तिथे बोरिंग करताना जो पाईप असतो, ठीक आहे, दॅट इज नथिंग बट कॅनन त्याला म्हटलं जातं. ही कॅनन जेव्हा फिरत ड्रिल करत जाते, ती यावेळेस ती काय करते, वर्क परफॉर्म करते. आणि जेव्हा ती वर्क परफॉर्म करते त्यावेळेस ती काय होऊन जाते, गरम होते. काय होते, ती हीट अप होते. दिस इज नथिंग बट द वर्क विल बी कन्वर्टेड इन टू एन हीट. बरोबर आहे ना. म्हणजे हीटला आपण कशामध्ये कन्वर्ट करता येतं, वर्कमध्ये कन्वर्ट करता येतं. कुठलं, स्टीम इंजिन. बरोबर आहे, जेम्स वॅट, ठीक आहे ना. काय, स्टीम इंजिन, ठीक आहे. वर्कला पण म्हणजे हीटला पण वर्कमध्ये आणि वर्कला पण हीटमध्ये कन्वर्ट करता येतं, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याकडे येत आहेत सध्याच्या केसमध्ये, ठीक आहे. हे लक्षात पण ठेवा, समजत पण जाईल तुम्हाला, ठीक आहे. परत आपण आलो आता थर्मल इक्विलिब्रियमपर्यंत, ठीक आहे. सगळ्यांना माहिती थर्मल इक्विलिब्रियम मी सांगितलं होतं तुम्हाला की आता इथे जी हीट आहे, ठीक आहे ना, हीट इज समथिंग दॅट ट्रान्सफर फ्रॉम अ सबस्टन्स ॲट अ हायर टेम्परेचर टू अ लोअर टेम्परेचर. बरोबर ना, माहिती का हे हायर टेम्परेचर म्हणजे हॉट बॉडी आहे ही, आणि सपोज की त्याच्या बाजूलाच जर कोल्ड बॉडी पडलेली आहे, ही कोल्ड बॉडी आहे. तर हॉट बॉडीपासून, ठीक आहे, ही हॉट बॉडी आहे तुमची इकडची. तर हॉट बॉडीपासून काय होतं, हीट एक्सचेंज होते कुठे, कोल्ड बॉडीपर्यंत, ठीक आहे. हीट कुठे एक्सचेंज होते, कोल्ड बॉडीला हीट एक्सचेंज होते. म्हणजे हाय टेम्परेचरची काय होते, लो टेम्परेचरपर्यंत चालली जाते. पण कितपत, जोपर्यंत दोघांचं टेम्परेचर, ह्या बॉडीचं टेम्परेचर आणि ह्या बॉडीचं टेम्परेचर सारखं होत नाही, तोपर्यंत ते काय करतात, हीटला एक्सचेंज करतात. म्हणजे ते थर्मल इक्विलिब्रियममध्ये येतात. कशामध्ये येतात, थर्मल इक्विलिब्रियममध्ये. फॉर एक्झाम्पल जर आपण याचं घेतलं तर तुम्ही 8वी किंवा 9वी 10वीमध्ये असतील त्यावेळेस बघा, तुम्हाला असे दोन बकेट दिल्या जायच्या. 2 बकेट्स असायच्या. दोघं बकेट्सला एका रबर पाईपने कनेक्ट केलेलं दिसायचं. आणि त्या रबर पाईपला इथून हे वॉटर एवढं भरलेलं असायचं. एकामध्ये पाणी थोडंसं एवढंसं असायचं. मग काय व्हायचं, इथे नॉब असायचा. हा नॉब जो आहे तो उघडून दिल्यावर, ठीक आहे ना, हा नॉब नाहीसा झाल्यावर, ठीक आहे ना, उघडल्यावर काय व्हायचं, जेव्हा नॉब तिथून उघडून जायचा, ठीक आहे, जेव्हा हा नॉब उघडायचा, ठीक आहे, इथून पाणी काय व्हायचं, फ्लो व्हायला लागायचं. आणि पाणी किती फ्लो व्हायचं, मग जोपर्यंत या दोघांची जी लेवल आहे, ठीक आहे ना, ही जी दोघांची लेवल आहे ती सारखी होत नाही, तोपर्यंत काय व्हायचं, पाणी फ्लो व्हायचं. म्हणजे दॅट इज वॉट अ थर्मल इक्विलिब्रियम. तर हे कशामध्ये होतं आहे, सध्या हीटमध्ये होतं आहे. म्हणजे हीट जोपर्यंत सारखी होत नाही तोपर्यंत ते काय करतील, एकमेकांमध्ये हीटला एक्सचेंज करतील. म्हणून वी कॅन सेईंग दॅट हीट इज समथिंग दॅट ट्रान्सफर फ्रॉम अ सबस्टन्स दॅट इज हायर टेम्परेचर टू अन लोअर टेम्परेचरकडे काय होते, हीट ट्रान्सफर होत राहते. अँड दॅन the thermal equilibrium is nothing but we can say that when two object, तर 2 ऑब्जेक्ट ॲट अ सेम टेम्परेचरला येतात. बरोबर आहे. म्हणजे 2 ऑब्जेक्टचं जे टेम्परेचर सारखं होतं, सेम टेम्परेचर येतात, दे आर कॉल्ड ॲज अन अ थर्मल इक्विलिब्रियम. म्हणजे त्या दोघांना काय म्हणू शकतो मी, ते कशामध्ये आहेत, थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहेत. बरोबर. दॅन अगेन दिस कन्सेप्ट जी आहे झिरोथ लॉमध्ये यूज झाली. कशामध्ये, झिरो, ठीक आहे, झिरोथ लॉ म्हटलं आता याला, ठीक आहे, झिरो लॉ, ठीक आहे, झिरोथ लॉ. फर्स्ट लॉ आहे, सेकंड लॉ आहे, आणि हा झिरो लॉ, ठीक आहे. काय, झिरोथ लॉ म्हटलं आता सांगतो. कारण हा जो झिरोथ लॉ आहे ना तुमचा, हा लॉ फर्स्ट लॉ डिस्कवर झाला, सेकंड लॉ डिस्कवर झाला, त्याच्यानंतर झिरोथ लॉ डिस्कवर झाला होता. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय झाला होता, झिरोथ लॉ डिस्कवर झाला. म्हणून काय केलं गेलं, हे लॉच्या आधीची कन्सेप्ट ही होती ॲक्च्युली, ठीक आहे. पहिले ही कन्सेप्ट यायला पाहिजे होती, नंतर हे कन्सेप्ट यायला पाहिजे होतं. म्हणून त्यांनी काय केलं, फर्स्ट लॉ सेकंड लॉ दिल्याच्या याच्यानंतर त्यांनी ह्या लॉला काय करून टाकलं, झिरोथ लॉ म्हणून डिस्कस करून टाकलं. बरोबर आहे ना. हा पण आपल्याला शिकायचा आहे, दिलेला आहे आपल्याकडे. बरोबर. यांनी पुढे आपल्याला म्हटलं होतं की दॅट इज कॅन यू टेल की व्हाय अ डिफरंट ऑब्जेक्ट केप्ट ॲट अ टेबल. म्हणजे जर एका टेबलवरती 2 ऑब्जेक्ट वेगवेगळे आहेत, ठीक आहे ना, 2 वेगवेगळे ऑब्जेक्ट्स ठेवले असतील, आणि हा जर तो टेबल असेल आपल्याकडे, ठीक आहे, हा टेबल असेल, तर सपोज दॅट वी कॅन कन्सिडर विथ अ डिफरंट कलर आवर टेबल, ठीक आहे. हा टेबल आहे आपल्याकडे, इथे पडलेला आहे टेबलचा. म्हणतात
की ॲट रूम टेम्परेचरवरती आहे डू नॉट एक्सचेंज हीट विथ द टेबल. म्हणजे ह्या ऑब्जेक्ट्स काय करतात रूम टेम्परेचरला आहेत. कशामध्ये आहेत? रूम टेम्परेचरमध्ये आहेत आणि त्या टेबलसोबत आपली हीट का बरं एक्सचेंज करत नसतील बरं? ठीक आहे. तर याचं कारण आहे आपलं थर्मल इक्विलिब्रियम. कारण ते तिघं थर्मल इक्विलिब्रियम आहेत सांगतो ते. कारण त्याचा आन्सर झिरोथ लॉमध्ये आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे ना. इथे बघा की हा झिरोथ लॉ आपल्याला काय म्हणतो की हे जे आन्सर आहे आपल्याला इथेच भेटून जातं. आता टेबल आहे. ठीक आहे. हा जर टेबल असेल आणि हे दोन जर ऑब्जेक्ट असतील ते दोघं, बरोबर ना. लक्षात ठेवा रूम टेम्परेचरवरती दोघंच्या दोघं म्हणजे तिघं रूम टेम्परेचरमध्येच पडलेले आहेत ॲक्च्युली. तर समजा की हा टेबल आहे ए आपला आणि हे दोन ऑब्जेक्ट आहेत, दोन वस्तू आपण ठेवलेल्या आहेत टेबलावर. ठीक आहे, बरोबर. मग बघा झिरोथ लॉ म्हणतो आपल्याला की इफ टू सिस्टीम्स आर ईच इन थर्मल इक्विलिब्रियम, बरोबर आहे ना. म्हणजे दोन सिस्टीम एकमेकांच्या काय थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे दोघांचं टेम्परेचर सारखं आहे. ठीक आहे. विथ अ थर्ड सिस्टीम म्हणजे तिसऱ्या सिस्टीमसोबत पण आहेत. म्हणजे हे दोघं एकमेकांच्या थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहेत आणि तिसऱ्यासोबत पण थर्मल इक्विलिब्रियम करत आहेत, बरोबर आहे ना. तर त्यावेळेस काय होतं आहे ते ऑल्सो दॅट विल बी अ थर्मल इक्विलिब्रियम. ठीक आहे ना. विथ अ थर्ड सिस्टीम दे आर ऑल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम विथ द ईच अदर, बरोबर आहे ना. हे लॉ तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजवतो बघा की सपोज की हा ए ऑब्जेक्ट आहे माझा. ठीक आहे. आपला टेबल होता. टेबलचं टेम्परेचर आणि बीचं टेम्परेचर सारखं आहे. ठीक आहे. टेबलचं टेम्परेचर आणि बीचं टेम्परेचर काय सारखं आहे, बरोबर. दुसऱ्या केसमध्ये बघा की टेबलचं टेम्परेचर म्हणजे सेम आहे. जेवढं टेबल टेम्परेचर आहे ते कॉन्स्टंट आहे, रूम टेम्परेचर आहे. ठीक आहे. तर टेबलचं टेम्परेचर आणि ऑब्जेक्ट सीचं टेम्परेचर सारखं आहे. ठीक आहे. एचं टेम्परेचर सारखं आहे, एचं आणि बीचं टेम्परेचर सारखं आहे, एचं टेम्परेचर आणि सीचं टेम्परेचर सारखं आहे. तर याचा अर्थ बी आणि सीचं टेम्परेचर पण काय असेल सारखं असेल. म्हणून त्याला आपण म्हणतो दॅट इज व्हॉट अ झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स.